मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण गाजर जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून एक पदार्थ बनवतोय। तो थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात बनतोच। गाजर घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि देठाकडचा पाठीमागचा भाग तो काढून घेतला आणि वरची जी केसर आहे ती थोडीशी काढून घेतलेली आहेत। आता याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत, म्हणजे काप करून घेते, मोठे लहान तुम्हाला जसे जमतात तसे करून घ्या। घाई गडबडीत कसं होतंय, प्रत्येकालाच गाजर किसून घेणं शक्य होत नाही, तर झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। 5 मिनिटात बनवला जाणारा हा पदार्थ गोड पदार्थ आहे बरं का, प्रत्येकाच्या आवडीचा, तो म्हणजे गाजरचा हलवा आज आपण बनवतोय। आणि थंडी चालू झाली की मार्केटमध्ये गाजर तर पाहायला मिळतात, तशीच मला ही मार्केटमध्ये मिळाली आणि मी घेऊन आलेली आहे। आता झटपट गाजरचा हलवा कसा बनवायचा त्यासाठी ही ट्रिक वापरा। गाजराचे तुकडे करून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। 1 मिनिटासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्या आणि हे बघा एकसारखे बारीक झालेले आहेत। अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घेतले की पटकन बारीक होतात। ज्यांना गाजर किसायला वेळ नाही ना, त्यांनी हा प्रयोग करून नक्की बघा। झटपट गाजरचा हलवा तयार होतोय बरं का। गाजर किसून घ्यायला वेळ नसेल ना तर ही ट्रिक वापरा। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकसारखं बारीक झालेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही, अगदी 1 मिनिटासाठी हे फिरवून घेतलेलं आहे आणि जसं किसून घेतो तसंच झालेलं आहे बघा, जास्त बारीक करायचं नाही। आता कढईमध्ये हे सगळं काढून घेतलं। आता गॅसवरती आपल्याला हे तुपामध्ये थोडा वेळ हा किस जो आहे तो भाजून घ्यायचा आहे, म्हणजे गाजराचा जो उग्रपणा आहे तो निघून जातो। त्यामुळे तुपामध्ये हा किस थोडासा भाजून घ्यायचा। मग तुपाचं प्रमाण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घालू शकता। मी 2 चमचे इथे तूप वापरणार आहे आणि एवढं तूप ना पुरेसं आहे, कारण आपण दुधावरची क्रीम आहे ती त्यामध्ये ॲड करणार, त्यामुळे जास्त तेलकट होऊ नये किंवा थोडंसं तेलकटपणा जाणवतो, म्हणून इथे मी 2 चमचे तुपाचा वापर केला आहे। कोणी मिल्क पावडर वापरून बनवतो, आज आपण घरच्या दुधावरची जी क्रीम आहे तीच वापरायची आहे, बाकीचं काही त्यामध्ये ॲड करायची गरज नाही। साखर, दुधावरची क्रीम, वेलची, ड्रायफ्रूट जर आवडत असेल तर ते त्यामध्ये ॲड करू शकता। 1-2 मिनिटासाठीच हे परतून घ्यायचं आहे बघा। तूप घातल्यानंतर छान परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता 1 लिटर दूध जे आहे ते मी गरम केलेलं आणि त्यावरती जेवढी क्रीम निघाली तेवढीच घालणार आहे, जास्त घालणार नाही। ही दुधावरची साय आणि एवढी पुरेशी आहे हे बघा। आता दूध गरजेनुसार त्यामध्ये घालायचं, तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं ॲड करू शकता। जेवढं जास्त दूध घालाल तेवढं छान असं चवीला गाजराचा हलवा जो आहे तो चवीला छान लागतो। मला थोडंसं कमी वाटलं म्हणून आणखी परत मी त्यामध्ये दूध थोडंसं ॲड केलेलं आहे। फक्त कसं आहे, दूध जर जास्त घातलं तर ते मिश्रण जे आहे ते कोरडं होण्यासाठी टाईम लागतो, परंतु पूर्णपणे खवा घालून जसं गाजरचा हलवा बनवतो ना तसं त्याची टेस्ट येते, त्यामुळे दूध जास्तच वापरलेलं आहे मी ते। कमी वाटलं म्हणून आणखी त्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा, एवढं दूध पुरेसं आहे। अर्धा किलो गाजर घेतलेली ना, त्यासाठी साधारणतः 200 ते 250 ml दूध घेतलेलं आहे बघा। आणि जेवढी 1 लिटर दुधावरची जेवढी क्रीम आली, म्हणजे जेवढी साय निघाली तेवढी त्यामध्ये घातलेली आहे। अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीपेक्षा कमी मिल्क पावडर तुम्ही ॲड करू शकता, परंतु मैत्रिणींनो मी असाही बनवते, कधी कधी मिल्क पावडरही वापरून बनवते, तर दोन्हीपैकी जर चव पाहिली तर या पद्धतीने बनवलेला खूप छान असा चवीला लागतो। आता माझी बाकीची कामं करणं चालू होतं तोपर्यंत मी लो फ्लेमवरती हे छान असं शिजू दिलेलं। अधूनमधून एकदा दोनदा चेक करायचं, कारण तळाशी ते चिटकू नये किंवा करपू नये म्हणून बघायचं। बाकीची कामं होतात तोपर्यंत इकडे गाजराचा हलवा तयार होतो, जास्त त्याच्यासाठी वेळ द्यावा लागत नाही। एकसारखं हलवून घेतलं, पुन्हा झाकण ठेवायचं, पुन्हा थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं, कारण दूध आहे थोडंसं आटण्यासाठी वेळ लागणार आणि मिश्रण कोरडं होण्यासाठी थोडा वेळ लागणारच। हाय फ्लेमवरती करून घेतलं तर पटकन होतो, पण बाकीची कामं करत करत मी लो फ्लेमवरती हा करून घेतला आणि मला झटपट असा हा गाजराचा हलवा बनवता आला। आणि थोडंसं शिजू दिल्यानंतर मी साखर ॲड केलेली आहे बघा, अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आता गोड जे आहे ते तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात साखर त्यामध्ये घालू शकता, परंतु मी जी साखर घातलेली आहे ती थोडासा गोड कमीच अशा पद्धतीत साखर घातलेली आहे। गाजरचा हलवा गोडच असतो, परंतु गोड थोडंसं कमी खायचं म्हणूनच कमी साखर वापरलेली आहे आणि मला असाच आवडतो, त्या प्रमाणात मी साखर ॲड केलेली आहे। आणि मी अधूनमधून असं चेक करत होते आणि थोडंसं आता मिश्रण कोरडं झालं आहे बघा। गाजराचा किस पूर्णपणे शिजत आला की कोरडा होईल आणि वरून मी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं केसर घातलेलं, त्याचा व्हिडिओ थोडासा डिलीट झाला असेल होते।
आणि ड्रायफ्रूट्स काही मी घातले नाहीत, कारण मुलं खात नाहीत, ते साईडला काढतात, त्यामुळे त्यामध्ये घातलेले नाहीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. पूर्णपणे असं कोरडं मिश्रण झालेलं आहे. आणि हे बघा, अगदी रवा असा गाजरचा हलवा तयार आहे. मैत्रिणींनो, झटपट झाला की नाही बघा, आणि चवीला पण अप्रतिम लागला बरं का हा गाजरचा हलवा. या पद्धतीने या थंडीच्या दिवसामध्ये गाजरचा हलवा नक्की बनवा. आणि ज्यांना गाजर किसायचं कंटाळा येतो ना, त्यांनी या पद्धतीने बनवा बघा. किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनीही असं मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर बारीक करून बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.